नमस्कार मित्रांनो, लवकरच आरोग्य विभागाअंतर्गत पदभरती होणार आहे, ज्यामध्ये एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे पद आहे, या पदासाठी नेमका तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम काय, यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आले. कमेंटला सुद्धा त्यांचा मेसेज होते की नेमका याचा अभ्यासक्रम सांगा. आतापासून आम्ही कोणता अभ्यास केला पाहिजे, कोणते टॉपिक तांत्रिक घटकामध्ये आम्ही वाचले पाहिजे, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. बघा, तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक आणि जे काही एमपीडब्ल्यू आहे, या दोन्ही पदाच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाच्या बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झाले. स्पेशल तांत्रिक घटकाची जी बॅच आहे, ही बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर 499 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तसेच संपूर्ण जी बॅच आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जीकेजीएस हे संपूर्ण विषयाच्या बॅच सुद्धा तुम्हाला त्रिशा फाउंडेशन ऍप मध्ये उपलब्ध असतील. ही संपूर्ण बॅच तांत्रिक घटकाची एमपीएससी पॅटर्न नुसार शिकवलेली असेल. सोबत तुम्हाला तांत्रिक घटकाचं एमपीडब्ल्यू पद आहे, याची बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप वर उपलब्ध आहे. काही जर अडचण असली 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आता की नेमका संपूर्ण जे तांत्रिक घटक असतील, त्या संपूर्ण तांत्रिक घटकाची तयारी कुठून करायची, कुठं नोट्स मिळतील, कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, हा सुद्धा बऱ्याच जणांचा संभ्रम आहे. तर संपूर्ण जे काही एमपीडब्ल्यू आहे, त्याचबरोबर तुमचे आरोग्य सेवक आहे, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आहे, या संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आपण एक ई बुक आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर लॉन्च केलेलं आहे. जेची फी फक्त आणि फक्त काय 199 रुपयामध्ये 199 रुपयामध्ये संपूर्ण आरोग्य विभाग भरतीसाठी तुम्हाला हे ई बुक तुम्हाला इथं त्रिशा फाउंडेशन ऍपवर प्राप्त होईल. संपूर्ण तांत्रिक घटक असतील, संपूर्ण महत्त्वपूर्ण आता सरळ भाषेमध्ये विचारले प्रश्न, संभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असतील. त्याचबरोबर तुम्हाला काय अत्यंत महत्त्वपूर्ण ऑथेंटिक सोर्स द्वारे इथं संपूर्ण माहिती असेल, हे सुद्धा तुम्हाला ऍपमध्ये प्राप्त होईल. हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता. आता अभ्यासक्रम काय, एमपीडब्ल्यू जे पद आहे बघा, एमपीडब्ल्यू पदासाठी तांत्रिक घटक तुम्हाला काही महत्त्वपूर्ण दिले. महत्त्वपूर्ण हायलाइट स्वरूपाचे तांत्रिक घटक आपण कोणते अभ्यासले पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी, ज्यामध्ये आपण अभ्यासताना जो काही बालमृत्यू दर आहे की बालमृत्यू दराचे कारण, एमएमआर, जे काही महत्त्वपूर्ण लोकसंख्येच्या संदर्भामध्ये असणाऱ्या संकल्पना आहेत, या संकल्पनाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. सोबत तुम्हाला लोकसंख्या धोरण आहेत. बघा, लोकसंख्या धोरण तुम्हाला अभ्यासायचे की लोकसंख्या धोरणामध्ये काय केले, लोकसंख्येमध्ये बालमृत्यता कशाला म्हटलं जातं, की त्यानंतर अर्भक मृत्यू काय, हे ज्या अशा महत्वाच्या संकल्पना आहेत, ह्या तुम्हाला इथं अभ्यास आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला घन कचऱ्याची विल्हेवाट. बघा, जे काही घन कचरा आहे, मग घन कचरा आपण बघतो, घन कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये असणारा जे काही घरगुती कचरा, हानिकारक कचरा, धोकादायक कचरा, जो काही बायोमेडिकल जैववैद्यकीय कचरा आहे आणि अजैववैद्यकीय कचरा, हे सगळे कचऱ्याचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे की नेमके विल्हेवाट कशी लावायची, दफन कोणता कचरा करायचा आहे, दवाखान्यामध्ये असणारा जो कोणत्या बाटलीमध्ये टाकला पाहिजे, अशा स्वरूपाचे प्रश्न, अशा स्वरूपाचे घटक तुम्हाला इथं कचरा विल्हेवाट यामध्ये वाचायचे आहेत. की काही भस्मीकरण केला तो कचरा, काही कचरा तुम्हाला त्या ठिकाणी काय रिसायकल केला तो, हे सगळे जे महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत, ते महत्त्वपूर्ण टॉपिक तुम्हाला घन कचरा विल्हेवाट मध्ये अभ्यास आहे. त्यानंतर पर्यावरणीय स्वच्छता, ज्यावेळेस तुम्ही घन कचऱ्याची विल्हेवाट लावताय, पर्यावरणाला त्यापासून काही धोका होतोय का, पर्यावरणाच्या संदर्भात आपण चांगल्या ठिकाणी हे केलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, ज्यामुळे कीटकजन्य आजार होणार नाही याची दक्षता आपण बाळगली पाहिजे. नाले जे आहेत, त्यानंतर संडास आहे, त्यानंतर इतर जे काही कुंड आहेत, जे काही आपण हे बनवतो बघा, जे काही शोष खड्डे आहेत, त्या संपूर्ण बाबतीमध्ये पर्यावरणीय स्वच्छता हा घटक इथं अभ्यास आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारा सर्व परीक्षामध्ये, आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षामध्ये असणारा एक मुद्दा म्हणजे साथीचे रोग. मग साथीचे रोग वेगवेगळे आपण बघितले की जसं की कोरोना आली महामारी आहे, साथ आहे. त्यानंतर पूर्वीच्या असणारे जे महत्त्वपूर्ण जे आरोग्यशास्त्रामध्ये आपण साथीचे रोग बघतो की पाण्यामुळे होणारे आजार कोणते, त्यानंतर डासामुळे होणारे आजार कोणते, जीवाणूमुळे होणारे आजार कोणते, विषाणूमुळे होणारे आजार कोणते, हे सगळं आरोग्यशास्त्र तुम्हाला काय इथं अभ्यास आहे. हे सगळं काही आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण काय नोट्स मध्ये हे संपूर्ण टॉपिक उपलब्ध आहे. पुढे तुम्हाला आरोग्य प्रशासनाचे कार्यक्रम असतात. प्रत्येक नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कोणते उपाययोजना राबवल्या जातात, डब्ल्यूएचओच्या अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम आहेत, जसे की गलगंड आजार निर्मूलन कार्यक्रम आहे, त्यानंतर कुष्ठरोग तंत्र आहे, एड्सचा संदर्भात कार्यक्रम आहे, हे असे टीबीच्या संदर्भातला कार्यक्रम आहे. हे महत्वाचे जे कार्यक्रम आहेत, हे संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला इथं अभ्यासायचे. हा अभ्यासक्रम आहे. सोबत तुम्हाला आरोग्य शिक्षण दिलं जातं की आरोग्य शिक्षणामध्ये कशा प्रकारे वजन माप, कशा प्रकारे आहार असला पाहिजे, कोणकोणत्या घटक बाबीतले पाहिजे, कशी आपण सुरक्षितता बाळगली पाहिजे, हा घटक आहे. आणि सोबत तुम्हाला काय संसर्ग नियंत्रण कार्यक्रम, जे काही कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम आहेत, कोरोना आल्यानंतर आपण कशी खबरदारी बाळगली पाहिजे, कुठलाही संसर्ग रोग आल्यानंतर आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, हे सगळं तुम्हाला इथं संसर्गामध्ये अभ्यास आहे. पुढचा मुद्दा तांत्रिक घटकामध्ये असणारा एक तुम्हाला असणार पोषण. बघा, पोषण आणि आहारशास्त्र,
पोषण आहारामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण असणारे जे काही जीवनसत्व येतं बघा, जीवनसत्वाचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर प्रथिनांचा अभ्यास इथं करावा लागतो, त्यानंतर जे काही मेद आहे मेदाचा अभ्यास आहे, त्यानंतर फायबर आहे तंतुमय, सगळं पोषण आहाराशी निगडीत की कोणत्या रोगामुळे कोणता आजार आपल्याला जाणवतो, काय आपण याच्यावर उपचार केला पाहिजे, कोणते स्रोत आहेत कशामध्ये, हे आपल्याला अभ्यास आहे. आहारशास्त्रामध्ये दैनंदिन आहार कसा असला पाहिजे, काळजी कशी घेतली पाहिजे, व्यायाम कसा असला पाहिजे, हे महत्वाचे घटक इथे आहे. आणि पुढचे सार्वजनिक आरोग्य नियमशास्त्र बघा, पब्लिक हेल्थ जे काही रूल येतात की पब्लिक हेल्थ रूल अंतर्गत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट हा सुद्धा महत्वपूर्ण आहे की जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन कायदा 16चा असणारा दवाखान्यासंदर्भातला हा काही महत्वपूर्ण नियमशास्त्र म्हणजे तुम्हाला काय इथं कायदे येतात, आरोग्याच्या संदर्भातले कायदे, इथं कायद्याचा अभ्यास करायचा आहे. आणि पुढचं आहे स्वच्छता विषयक आरोग्य मूलतत्वे बघा, स्वच्छतेविषयी काही मूलभूत तत्व असतात की स्वच्छता बाळगणे, काय काय घटक आहेत, कशी आपण खबरदारी बाळगली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, नख जे पर्सनल हायजीनचा भाग आहे बघा, वैयक्तिक स्वच्छता किंवा पर्सनल हायजीन जे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला बघावा लागतो. असा हा महत्वपूर्ण असणारा तांत्रिक घटक एमपीडब्ल्यूचा अभ्यासक्रम आहे. एवढा तांत्रिक घटकाचा अभ्यास आतापासून करून ठेवा. या घटकाचा अभ्यास आतापासून करून ठेवा, कारण की आरोग्य विभाग भरतीमध्ये तुम्हाला एमपीडब्ल्यू जे पद आहे, एमपीडब्ल्यू आरोग्य सेवक बनण्यासाठी तुम्हाला स्वच्छता निरीक्षकचा किंवा एमपीडब्ल्यूचा डिप्लोमा आवश्यक आहे, असं नवीन पत्रकामध्ये आता काही प्रसिद्ध झाले. त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता आतापासून नियमितपणे अभ्यासाला सुरुवात करा. सोबत तुम्हाला काही जर अडचण असली बघा, सोबत तुम्हाला जर काही अडचण असली 73 87 50 5802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. किंबहुना तुम्ही बघा, लक्षात घ्या, किंबहुना तुम्ही जे काही आपले नंबर आहे 73 87 50 5802 किंवा त्रिशा फाउंडेशन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली, ही टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करा, कारण की परीक्षा विभाग अद्ययावत परीक्षा विभाग संपूर्ण नोट्स, संपूर्ण काही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.